निवडणूक आयोगानं निवडणुकीचं फुटेज नष्ट करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आयोगानं मोठा निर्णय घेत चक्क डेडलाईनही दिलेली आहे। निवडणुकीदरम्यान संकलित केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक डेटाचा दुरुपयोग होऊ नये यासाठी हा डेटा निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर 45 दिवसांनी नष्ट करावा अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत। निवडणूक कालावधीमध्ये आयोगानं संकलित केलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा, वेबकास्टिंग, व्हिडिओ फितींच्या माध्यमातून जमा होणाऱ्या डेटाचा दुरुपयोग होऊ शकतो। निवडणूक कायद्यानुसार व्हिडिओ रेकॉर्डिंग बंधनकारक नाहीये, मात्र निवडणूक आयोगानं अंतर्गत व्यवस्थापनासाठी निवडणुकीचे रेकॉर्डिंग सुरू केलेलं होतं। निवडणूक आयोगाच्या मते आयोगाच्या रेकॉर्डिंगच्या माहितीच्या आधारे सोशल मीडियावरती गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवली जाते। चुकीच्या संदर्भात व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत आणि त्यामुळे निवडणुकीच्या 45 दिवसांनंतर सर्व रेकॉर्डिंग नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र आता यावर काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती आक्षेप घेतलाय। काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केलेले आहेत। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही निवडणूक आयोगावरती अनेकदा आरोप केलेले आहेत। या आधी अनेकदा काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर गंभीर आक्षेप घेतलेले होते। मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यावरती त्यांचा प्रमुख आक्षेप होता। मतदानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी देखील केली होती। मात्र त्यातच आता निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेत या बूथवरील सीसीटीव्ही फुटेज, संग्रहित फोटो आणि निवडणुकीनंतर 45 दिवसांनंतर हे सगळं नष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। निवडणूक आयोगानं या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगांना सूचना देखील केलेल्या आहेत। राहुल गांधी यांनी ट्विट करत निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरती नाराजी व्यक्त केलेली आहे। काय हा निर्णय होता, का त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, काय त्यांचं म्हणणं आहे ते अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊया। तर निवडणूक आयोगावरती हल्लाबोल करत काय म्हणतात राहुल गांधी, तर मतदार यादी मशीन रिडेबल स्वरूपात देणार नाही, सीसीटीव्ही फुटेज कायदा बदलून लपवले आणि निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ यावरती देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आता फुटेज 1 वर्षात नव्हे तर 45 दिवसात हटवलं जाईल, ज्याचं उत्तर हवं होतं तेच पुरावे नष्ट करत असल्याचा घणाघात त्यांनी निवडणूक आयोगावरती केलेला आहे। तर स्पष्ट आहे की मॅच फिक्स आहे आणि फिक्स केलेली निवडणूक लोकशाहीसाठी विष असल्याचं राहुल गांधी आपल्या सोशल मीडियावरती व्यक्त होताना म्हणतात। तर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या काळामधील सर्व प्रकारचा इलेक्ट्रॉनिक डेटा ही प्रक्रिया पार पडल्याच्या 45 दिवसांनंतर नष्ट करावा असे थेट निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। निवडणूक प्रक्रिया सुरू असताना छायाचित्रण, व्हिडिओ चित्रण, वेबकास्टिंग केलं जातं। कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी सीसीटीव्ही बसवले जात असतात। या इलेक्ट्रॉनिक डेटाचा वापर हा भविष्यामध्ये दुष्प्रचार करण्यासाठी किंवा अफवा पसरवण्यासाठी प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असल्याचं कारण लोकसेवा आयोगानं दिलेलं आहे। दरम्यान निवडणुकीचा डेटा म्हणजे नेमकं काय आणि या डेटाचा गैरवापर खरंच होऊ शकतो का यावरती आपण आता एक नजर टाकणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून।